केव्हा वेळ येईल तेव्हा भागवताची कथा श्रवण करा, त्याचं मनन करा, त्याचं निधिध्यासन करा आणि स्वतःमध्ये आचरणात आणण्याचा प्रयत्न करा. असं जर तुम्ही कराल तर एथ मोक्ष असे आहेता श्रवणा माझी, जसं माऊलींनी म्हटलं आहे आणि जसं तुकाराम महाराज म्हणतात की याची देही याची डोळा पाहे मुक्तीचा सोहळा. तुम्ही याच देहाने मुक्ती अनुभवू शकाल. या मुक्तीच्या अनुभवासाठी सुद्धा अनेक जन्माचं पापाचं गाठोडं घेऊन आपण जन्माला आलोय. पाप पुण्य आपल्यासोबत आहे ना. मग हे पापाचं गाठोडं घेऊन आपण जन्माला आलोय तर हे पापाचं गाठोडं इथे आपल्याला दूर करायचं आहे. आणि ते पापाचं गाठोडं नष्ट करण्यासाठी आपलं मन भगवंताकडे आकर्षित झालं पाहिजे. सहजासहजी होत नाही हो. सोपं आहे का एवढं? मन भगवंताकडे लागत नाही. तुम्ही जपाची माळ हातामध्ये घेऊन बसा जप करायला, डोळे बंद करा, जप करायला बसा. काय आठवते तुम्हाला? देव आठवत नाही, दुसरंच आठवते. कारण काय आहे हो? का ह्या गोष्टी आपल्याला आठवतात? अनेक जन्माचे संस्कार या जीवावर झालेले आहेत आणि त्या संस्काराने तो जीव त्याच गोष्टी करतो आणि या जीवाला विषयांची गोडी खूप लागली आहे. विषय सुखामध्ये रममाण झालेला हा जीव आहे. त्यामुळे तो विषयाचं चिंतन करतो, परमेश्वराचं चिंतन त्याला करावं वाटत नाही. म्हणून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे तर आपल्या मनाला वळण लावा. सगळ्यात महत्त्वाचं काय आहे हो? आपलं मन खूप महत्त्वाचं आहे. मनामध्ये एवढी ताकद आहे म्हणून समर्थांनी मनाचे श्लोक लिहिले. कशासाठी लिहिले हो? कारण हे मन आपलं सोपं नाही आहे आणि सहजासहजी ते जागेवरही येत नाही. म्हणून या मनाला वळण लावा, या मनाला भक्तिमार्गाकडे वळवा. वेळ लागेल, सहजासहजी होणार नाही या गोष्टी. पण आपण मनुष्य देहामध्ये आता आलो आहे तर या मनाला वळण लावा. या मनाला प्रपंचाच्या सुखापेक्षा परमार्थाचं सुख देण्याचा प्रयत्न करा.